आपल्याला अनेकदा वाटतं की समाजशास्त्र म्हणजे फक्त एक पुस्तकी विषय आहे. पण खरं तर तसं नाहीये. ही एक अशी विचारप्रणाली आहे जिचा जन्म थेट गोंधळ आणि क्रांतीच्या पोटातून झाला आहे. चला तर मग पाहूया कसा झाला या वादळी विज्ञानाचा जन्म. समाजशास्त्र समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी ते जग समजून घ्यावं लागेल जिथे त्याचा जन्म झाला. एक असं जग जे एका प्रचंड मोठ्या सामाजिक वादळातून जात होतं, जिथे जुन्या गोष्टी मागे पडत होत्या आणि काहीतरी पूर्णपणे नवीन आकार घेत होतं. तर मग या भागात आपण त्या दोन मोठ्या वादळांबद्दल बोलूया, ज्यांनी युरोपचा चेहरा मोहराच बदलून टाकला. आणि गंमत म्हणजे या दोन्ही क्रांती, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती, या जवळजवळ एकाच वेळी झाल्या. या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे एक असं सामाजिक वादळ निर्माण झालं ज्याने लोकांच्या जगण्याचा प्रत्येक पैलूच बदलून टाकला. बदल प्रचंड होता. विचार करा, शेती आणि शांत गाव जीवनाची जागा आता कारखान्यांच्या धुराने आणि शहरांच्या गर्दीने घेतली होती. एकत्र कुटुंब तुटून लहान, विभक्त कुटुंब तयार झाली. गावातला तो आपणपणा मागे पडून शहरात मीपणा जास्त महत्वाचा ठरू लागला. आता विचार करा, सगळे जुने नियम, जुन्या श्रद्धा, सगळं काही मोडून पडलं होतं. अशा गोंधळात एक प्रश्न उभा राहिला. ह्या नवीन अनोळखी जगाचा अर्थ लावायचा तरी कसा? आणि ह्याच प्रश्नाच्या उत्तरातून एका नवीन विज्ञानाचा उदय झाला. आणि या सामाजिक उलथापालथीला समजून घेण्यासाठीच समाजशास्त्राचा जन्म झाला. त्याचे जे संस्थापक होते ना, ते खरं तर पहिल्या सामाजिक गुप्तहेरांसारखे होते, जे या नव्या समाजाचं कोढं उलगडण्याचा प्रयत्न करत होते. या सगळ्या सामाजिक वादळाचा सायंटिफिक पद्धतीने अभ्यास करायला हवा होता आणि त्यासाठी एका नवीन विषयाची गरज होती. ऑगस्ट कॉम्थ नावाच्या विचारवंताने त्याला नाव दिलं समाजशास्त्र. उदाहरणार्थ कार्ल मार्क्स. त्यांच्या मते या नव्या आधुनिक जगाचं इंजिन होतं भांडवलशाही. आणि ही भांडवलशाही श्रीमंत आणि गरीब यांच्यात एक कधीही न संपणारा संघर्ष आणि विषमता निर्माण करत होती. आता दुसरीकडे होते मॅक्स वेबर. त्यांचं म्हणणं थोडं वेगळं होतं. त्यांनी सांगितलं की आधुनिक जग हे तर्क आणि नियमांनी इतकं बांधलं गेलंय की नोकरशाहीमुळे कार्यक्षमता तर वाढली, पण त्याचवेळी आपली सर्जनशीलता आणि स्वातंत्र्य कुठेतरी हरवून गेलं. आपण सगळेजण एका लोखंडी पिंजऱ्यात अडकलो आहोत. पण मग एवढ्या बदलांनंतरही समाज एकत्र टिकून कसा राहतो, हा प्रश्न विचारला एमिल डकहाइम यांनी. त्यांनी सांगितलं की आधुनिक समाजात प्रत्येक जण वेगवेगळे कामं करतो आणि म्हणूनच आपण एकमेकांवर पूर्वीपेक्षा जास्त अवलंबून असतो. याच अवलंबून असण्याला त्यांनी सेंद्रिय एकता असं नाव दिलं. खूप. तर आता पुढे जाऊया आणि बघूया की हे नवीन विज्ञान नेमकं कशाचा अभ्यास करतं, त्याची व्याप्ती तरी काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर समाजशास्त्र आपल्या घरातल्या स्वयंपाकघरापासून ते थेट संसदेपर्यंत आणि आपल्या वैयक्तिक नात्यांपासून ते जागतिक घडामोडींपर्यंत सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतं. हे समजून घेण्याचे दोन लेव्हल्स आहेत असं समजा. एक आहे सूक्ष्म म्हणजे मायक्रो. यात दोन लोकांमध्ये होणारा संवाद किंवा लहान गटांचं वर्तन अभ्यासलं जातं. आणि दुसरा आहे स्थूल म्हणजे मॅक्रो. यात अर्थव्यवस्था किंवा राजकारणासारख्या मोठ्या सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास केला जातो. पण समाजशास्त्राची खरी ताकद कशात आहे माहितीये? ती आहे सामान्य ज्ञानाच्या किंवा आपल्याला वरवर जे दिसतं त्याच्या पलीकडे पाहण्यात, त्या न दिसणाऱ्या सामाजिक शक्तींना पाहण्यात. बघा, आपण सहज म्हणून जातो, अरे लोक गरीब आहेत कारण ते आळशी आहेत. हे कॉमन सेन्सचं उत्तर झालं, नाही का, जे वरवर पाहता खरंही वाटू शकतं. पण एक समाजशास्त्रज्ञ इथेच थांबणार नाही. तो विचारेल, खरंच ही एवढीच कहाणी आहे का, की यामागे आणखी काही कारणं असू शकतात? आणि मग समाजशास्त्र त्या कारणांचा शोध घेतं जी आपल्याला लगेच दिसत नाहीत. म्हणजे फक्त व्यक्तीला दोष देण्याऐवजी त्या मोठ्या सामाजिक आणि आर्थिक कारणांचा अभ्यास केला जातो जी गरिबीला जन्म देतात. ठीक आहे, पण हे सगळं तर जुनं झालं. आजच्या काळात म्हणजे 21व्या शतकात समाजशास्त्राचं काय काम, ते अजूनही महत्त्वाचं आहे का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच आहे. चला बघूया कसं. आठवतंय, आपण कार्ल मार्क्सबद्दल बोललो होतो. त्यांनी दुरावा किंवा एलिनेशन नावाची एक संकल्पना मांडली होती.
त्यांनी बघितलं की कारखान्यातला कामगार तेच काम करून आपल्या कामापासून, बनवलेल्या वस्तूपासून आणि खरं तर स्वतःपासूनच कसा लांब जातोय. हे ऐकून काही ओळखीचं वाटतंय का? जरा आजच्या गिग इकॉनॉमीमधल्या कामगारांचा विचार करा. डिलिव्हरी एजंट किंवा ॲप बेस्ड टॅक्सी ड्रायव्हर. त्यांची परिस्थिती खूप वेगळी आहे का? म्हणजे बघा, मार्क्सचा विचार आजही किती लागू पडतोय. एवढंच नाही, समाजशास्त्र आपल्याला हे समजायलाही मदत करतं की परंपरा आणि आधुनिकता कशा विचित्र प्रकारे एकत्र येतात. हे समजून घ्यायला भारतातली उदाहरणं एकदम उत्तम आहेत. बघा, पूर्वी ठरवून लग्न व्हायची तीच प्रथा आता मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर आली आहे. किंवा मंदिरात देणगी द्यायची प्रथा आता डिजिटल पेमेंट ॲप्सने सोपी झाली आहे. म्हणजे जुन्या प्रथांनी नवीन तंत्रज्ञानाचा हात धरलाय. तर सांगायचा मुद्दा काय की समाजशास्त्र आपल्याला एक चष्मा देतं. एक असा चष्मा ज्यातून आपल्याला आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या त्या लपलेल्या गोष्टी, ते पॅटर्न्स आणि त्या शक्ती दिसायला लागतात. तर मग जाता जाता एक विचार करूया. असे कोणते अदृश्य सामाजिक नियम असतील जे आत्ता या क्षणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला आकार देत असतील? या नजरेतून बघितलं तर कदाचित आपल्याला आपलं जग थोडं वेगळं आणि जास्त स्पष्ट दिसेल.